आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी गांधी चौक हिंगोली येथे शोकसभा घेण्यात आली। राजकीय नेत्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। सर्व पक्षीय नेत्यांची यामध्ये उपस्थिती होती। त्यामध्ये भाजपा आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार गजाननराव घोगे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगदीशराज खुराना, उपनगराध्यक्ष महबूब बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बीडी बांगर, मुनीर पटेल, अनिल पतंगे, मधुकर मांजरमकर, रमेशचंद्र बगड़िया, नगरसेवक नेहाल भैया, शेख कयूम, सुखदेव बलखंडे, हमीद प्यारेवाले तसेच नंदूभाऊ तोस्नीवाल, अनिल नेनवानी, सुमित चौधरी, पंकज अग्रवाल, मनोज आखरे, जावेद राज, परमेश्वर मांडगे, संचित गुंडेवार, रजनी पाटील, उत्तमराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। कार्यक्रम आयोजित केला ते सर्व व्यापारी बांधव, या शहरातील नागरिक बंधू भगिनी, मित्र, अत्यंत कर्तव्यदक्ष, आपल्या कामाला प्राधान्य देणारा नेता, अधिकाऱ्यावर वचकाचेला, कार्यकर्त्यावर प्रेम करणारा, जेवढी त्यांना विशेषण लावता येईल तेवढी कमी पडतील अशा दादाच्या जाण्यामुळं महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला आहे। मी तर असं म्हणेन की महाराष्ट्राला कुठल्या तरी एखाद्या देवाचा शाप लागला की काय, ऐन उमेदीच्या काळात महाराष्ट्र आमच्या नेत्यांना हिरावून नेतो। त्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असो, स्वर्गीय प्रमोद महाजन असो, स्वर्गीय आमचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असो, R पाटील साहेब असो, आमचे सातू साहेब असो, आणि आज आमच्या आजीदादांना ईश्वरानं घाला घातला। अत्यंत महत्त्वाचा वेळ असा ह्या प्रगल्भ वयात जो महाराष्ट्राला एका शिखरावर विकासाच्या नेईल अशा वेळात या नेत्याचं जाणं आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखदायक आहे। दादांच्या आठवणी आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्या। माने साहेबांनी सुद्धा त्यांची आठवण सांगितली की तो आधी त्याच्यावर रागवायचे आणि नंतर म्हणायचे जा उद्या मी करून घेतो, आणि लगेच त्या पत्रावर इंडॉर्समेंट करायचे, आणि आजी दादांना इंडॉर्समेंट केली आणि ते काम झालं नाही असं कधी व्हायचं नाही। एकदा मी त्यांना विधान भवनाच्या गेटवर भेटलो मागच्या 6 महिन्यापूर्वी। म्हणलं दादा, आमच्या मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे आमचे सत्तार साहेब काय रिलीज करत नाही। म्हणजे कलेक्टरला फोन लावून दे, चालता नाही। मी कलेक्टर साहेबांना, आमच्या पापळकर साहेबांना फोन लावून दिला आणि दादांच्या हातात दिला। ते बोलले पापळकर, मला माहीत आहे म्हणले तुम्ही पैसे का रिलीज करत नाही, 1 तासाच्या आत पैसे रिलीज करा। आणि नंतर 1 तासानं मला पापळकर साहेबाचा फोन आला, तुमचे पैसे आम्ही रिलीज केले। असा एक कर्तव्यदक्ष नेता, कार्यकर्त्याची जाण असणारा नेता आज आपल्यातून गेल्याचं दुःख हे केवळ त्यांच्या कुटुंबाला नव्हे, राष्ट्रवादी पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला हे दुःख आज आपण पाहिलं असेल। लाखो लोक त्यांच्या अंत्ययात्रेला होती, देशातले प्रमुख पुढारी सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेला होते। सगळ्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, हिंगोली विधानसभेच्या वतीनं आणि माझ्या मुख्य परिवाराच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण।